हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 7 स्टार्ट करणार आहोत. इवन अँड ऑड नंबर्स. इवन अँड ऑड नंबर तुम्हाला माहिती नसतील तर एकदा परत समजून घ्या. इवन नंबर्स म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला म्हणजे लास्ट डिजिटला त्या नंबरच्या 0, 2, 4, 6, 8 असतं, ते सगळे इवन नंबर्स असतात. आणि ऑड नंबर्स म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9 हे त्याच्या युनिट प्लेसला असतं त्या नंबरच्या, ते सगळे काय असतात, ऑड नंबर. आता इथे बघा, हे इथे 1, 4 आहे म्हणजे 4 युनिट प्लेसला काय आहे, 4 म्हणजे हा इवन नंबर आहे. 16 इवन नंबर आहे. 3 हा काय आहे, ऑड नंबर आहे. 15 हा काय आहे, ऑड नंबर आहे, कारण युनिट प्लेसला काय आहे, 5. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. चला, आता आपण एक्सरसाइज 7 मधला पहिला क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी 3 डिजिट ऑड नंबर्स आर देअर फ्रॉम द नंबर्स 1 to 100. आता 1 to 100 मध्ये फक्त एकच 3 डिजिट आहे नंबर. ठीक आहे, बाकी तर सगळे 2 डिजिट आहेत. आणि मग हा जो 3 डिजिट आहे तो ऑड नंबर आहे का, नाही. शेवटी 0 येते म्हणजे हा काय उठला नंबर आहे, इवन नंबर आहे. त्यामुळे 1 to 100 मध्ये 3 डिजिट नंबर कुठलाही ऑड नंबर नाही आहे. सो इथे ऑप्शन येईल 4, 0. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर. ह्याच्यामधला ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर कुठला आहे. तर आता ह्याच्यात बघा सगळेच इवन नंबर्स आहेत, कारण शेवटी 0 आहे, 8, 0, 2 आहे. ठीक आहे, मग ह्याच्यातला ग्रेटेस्ट, आता हा 1000 म्हणला तुम्ही तर हा 4 डिजिट झाला. ठीक आहे, त्यामुळे हा घेता येणार नाही. मग ह्या तिघांमधला ग्रेटेस्ट कुठला आहे तर 998. सो ऑप्शन येईल सेकंड. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, विच इज द 6th इवन नंबर दॅट कम्स बिफोर द नंबर 56. आता हे आपण इथे सॉल्व करून बघूयात. चला, कितला क्वेश्चन आहे हा, थर्ड क्वेश्चन आहे. आता 56 नंतर आधी जे येतात 6 इवन नंबर ते आपल्याला फाइंड करायचे. मग 56च्या आधी कुठला नंबर येतो, 54 येतो. 54च्या आधी कुठला येतो, 52. त्याच्यानंतर 50, त्याच्या आधी 48, त्याच्या आधी 46, त्याच्या आधी 44. आता हे किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे हा 6th इवन नंबर आहे बिफोर 56. ठीक आहे, सो ऑप्शन काय येईल, 44. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला, नेक्स्ट बघूयात. विच इज द स्मॉलेस्ट इवन नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स 1, 0, 3, 4, 5 ओनली वन्स. म्हणजे हे सगळे डिजिट यूज करून आपल्याला स्मॉलेस्ट इवन नंबर तयार करायचा आहे. तो किती डिजिटचा आहे सांगितलं आहे का. विच ऑफ द फॉलोइंग स्मॉलेस्ट इवन नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स. आता इथे ऑलरेडी हे बघा, हे नंबर 5 डिजिट नंबर दिलेले आहेत, 5 डिजिट नंबर. मग याच्यातला स्मॉलेस्ट कुठला आहे, तर स्मॉलेस्ट घेताना आपण 0 कधीही पहिले घ्यायचा नाही आहे. जर तुम्ही 0 पहिले घेतला तर तो किती डिजिटचा होईल नंबर, 4 डिजिटचा होईल. सो पहिला नंबर कुठला येणार आहे, स्मॉलेस्ट नंबर हवा आहे म्हणजे 1 येईल. त्याच्यानंतर 0 येईल. मग या तिन्हीमधला स्मॉल नंबर कुठला आहे, 3, मग 4 आणि मग 5. म्हणजे हा आहे तसा सेम नंबर इथे तयार होईल. सो कुठला येईल, 10,345. कुठला ऑप्शन आहे हा, 4th ऑप्शन. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. चला, नेक्स्ट बघूयात. इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट कॅन बी ॲन ऑड नंबर. ह्या प्लेस व्हॅल्यू दिलेल्या आहेत. द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट कॅन बी ॲन ऑड नंबर. आता ही बघा 1000 आहे. थाउजंड्समध्ये समजा आपण लिहिलं तर हे असं येतं. ठीक आहे, मग ह्याच्या काय सांगितलं आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेस व्हॅल्यू, या सगळ्याची प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट दॅट कॅन बी ऑड नंबर. मग हा ऑड नंबर आहे का, नाही. 1000 आहे, ओनली ते 1 ऑड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हंड्रेड्समध्ये ह्याची 100 येईल, टेन्समध्ये आणि युनिट्समध्ये. म्हणजे मग कशाची प्लेस व्हॅल्यू येते ऑड नंबरमध्ये, युनिट्सची. सो इथे आपण काय लिहिणार आहे, 4th ऑप्शन. चला, तिथे 4th ऑप्शन मार्क करा. चला, 6th क्वेश्चन बघूयात. इफ m इज अन ऑड नंबर, व्हॉट इज द नेक्स्ट ऑड नंबर. m हा जो ऑड नंबर असेल तर पुढचा ऑड नंबर कुठला असेल. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही समजा m, आता m सोडून द्या, समजा तुम्ही 7 मध्ये 1 ॲड केला तर हा नंबर कुठला तयार होतो, 8 तयार होतो. आपल्याला माहिती आहे की m ऑलरेडी हा ऑड नंबर आहे, मग त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर काय तयार होतो, इवन नंबर तयार होतोय. मग समजा आपण 7 मध्ये 2 ॲड केला तर आपल्याला काय मिळतं आहे, 7 + 2 = 9. आणि 9 हा काय ऑड नंबर आहे. म्हणजे हा 7 जर आपण m धरला तर m + 2 केलं तर आपल्याला पुढचा ऑड नंबर मिळणार आहे. आपल्याला काय विचारलं, नेक्स्ट ऑड नंबर. सो आन्सर काय येणार आहे, m + 2. सो इथे येईल 3rd ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. आता इथे कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ काय आहे, जे एका मागोमाग एक येतात.
सो व्हॉट इज द सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. चला हे सॉल्व करून दाखवते मी. आता आपल्याला काय हवेत, कॉन्झिक्युटिव्ह 5 इवन नंबर्स हवेत. समजा एम हा आपण एक इवन नंबर घेतला, तर त्याच्या पुढचा कुठला नंबर असणार आहे, m+2 असणार आहे एक नंबर, आणि एक m+4 असणार आहे. आणि त्याच्या आधीचं कुठलं असणार आहे, m-2 असणार आहे आणि m-4 असणार आहे. कसं, समजा हा 2 आहे, हा समजा आपण समजा आपण 2 म्हणलं आहे, ठीक आहे. तर 2+2 किती होणार, इथे 4 होणार आहे, म्हणजे हा इवन नंबर तयार झाला. इथे परत 2+4 किती होणार, 6 होणार आहे, म्हणजे हा इवन नंबर तयार झाला. इथे 2 - 2 0 होणार आहे, म्हणजे हा इवन नंबर तयार झाला, ठीक आहे. इथे 2 - 4 होणार आहे, म्हणजे -2, म्हणजे 2 हा इवन नंबर तयार झाला, ठीक आहे. सो आता इथे आपण ह्या सगळ्याची काय सांगितलं, ह्या 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबरची आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग ॲडिशन करताना आपण काय करणार, ह्या सगळ्याची ॲडिशन म्हणजे आपण इथे लिहिणार m-4 प्लस m-2 प्लस हा एकच m इथे येईल, प्लस m+2 प्लस m+4. आता इथे बघा -4 आहे आणि +4 आहे, ठीक आहे. हे दोन्ही कॅन्सल होतात. इथे +2 आहे, -2 आहे, हे कॅन्सल होतात, ठीक आहे. किती m राहिले बघा, 1 2 3 4 5 m राहिले. सो आन्सर काय मिळाला आपल्याला, 5m. म्हणजे मग प्रश्न काय विचारला आहे आता, की व्हॉट इज द सम ऑफ द 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. आणि आन्सरमध्ये बघा काय दिलं आहे, 5 टाइम्स द फर्स्ट नंबर, 5 टाइम्स द सेकंड नंबर, 5 टाइम्स द थर्ड नंबर. मग आपण थर्ड नंबर कुठला घेतला होता, m घेतला होता, आणि ह्याच्या 5 टाइम्स आहे. 5 टाइम्स म्हणजे काय, याला 5ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणून हा 5 टाइम्स झाला. म्हणजे मग आन्सर काय येणार आहे, 5 टाइम्स द थर्ड नंबर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. सो हा थर्ड ऑप्शन मार्क करा. चला पुढे बघूयात. आणि हे तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही इथलं समजा रीड केलं इथलं, तर इथे पण बघा दिलेलं आहे, द सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर्स इज इक्वल टू 5 टाइम्स द मिडल नंबर, ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. असा क्वेश्चन आला तर आता मी जसं सॉल्व केलं तसं सॉल्व करत बसू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा की द सम ऑफ द 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर किंवा इवन नंबर 5 टाइम्स द मिडल नंबर. मिडल नंबर आपण काय घेतला होता, m घेतला होता, त्यामुळे हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघूयात. Which of the following statements is true? The product of two odd number is an odd number. चला आता आपण हे करून बघूया. समजा आपण इथे प्रॉडक्ट ऑफ 2 ऑड नंबर म्हटले, समजा आपण 3 आणि 5 घेतलं, हा पण ऑड नंबर आहे, हा पण ऑड नंबर आहे. सो 3 × 5 काय येणार आहे, 15. मग हा पण काय झाला, ऑड नंबर झाला. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय सांगितलं आहे, द सम ऑफ 2 ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. आता सम ऑफ 2 ऑड नंबर्स म्हणजे आपण परत काय घेतलं, 3 + 5 घेतलं. मग काय येतं आहे, 3 + 5 8 येतं आहे. मग हा कुठला आहे, इवन आहे. हा जो आला आहे तो ऑड नंबर आला आहे. आपला प्रश्न काय विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. त्यामुळे पहिलं तर आपलं आलं आहे, सेकंड आलं आहे का ऑड नंबर नाही, इवन नंबर आलं आहे, त्यामुळे हे ट्रू नाही आहे. द सम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज ॲन इवन नंबर. मग सम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे कुठले घेऊ शकतो आपण, कुठले घेऊ शकतो. समजा 2 घेतला आणि 3 घेतला, मग आता सम, या दोघांची सम, मग 2 + 3 किती येते, 5 येते. मग ही इवन येते का, नाही, ही ऑड येते, त्यामुळे हे थर्ड पण चुकीचं आहे. द प्रॉडक्ट ऑफ ॲन ऑड नंबर अँड ॲन इवन नंबर इज ॲन ऑड नंबर. द प्रॉडक्ट ऑफ ॲन ऑड नंबर म्हणजे ऑड नंबर मी 3 घेतला आणि इवन नंबर 2 घेतला, यांची प्रॉडक्ट काय येणार आहे, 3 × 2 = 6. मग ही ऑड नंबर आली का, नाही, हे इवन आलं आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे फोर्थ ऑप्शन. म्हणजे पहिलं आपलं बरोबर आहे की द प्रॉडक्ट ऑफ 2 ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. इफ द सम ऑफ 2 ऑड नंबर्स इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय अनदर ऑड नंबर देन विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द क्वोशंट. आता इथे बघा आपल्याला काय हवं आहे की ऑड नंबर, इवन नंबर इज डिवायडेड बाय ऑड नंबर. इफ सम ऑफ द ऑड नंबर, कधी पण सम ऑफ द 2 ऑड नंबर्स आपण केलं की त्याचं काय मिळतं, इवन नंबर येतं. म्हणजे 5 + 7 मी समजा केलं तर काय येतं आहे, 12 येतं आहे, ठीक आहे. म्हणजे कुठलेही तुम्ही ऑड नंबरची ॲडिशन करून बघा, ती कधी पण इवन नंबर येते. मग आपल्याला इथे प्रश्न काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द क्वोशंट. मग क्वोशंट पण इवन नंबरच हवा आहे कारण ते कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. सो इथे खालच्यांपैकी इवन नंबर कुठला आहे, फक्त 12 आहे. सो ऑप्शन काय येईल इथे, 12. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 20 म्हणजे ऑड नंबर आपल्याला लिहून घ्यायला लागतील 1 to 20. इथे लिहून घेऊयात. पहिला ऑड नंबर आहे 1 + 3 + 5
प्लस 7 प्लस 9 प्लस 11 प्लस 13 प्लस 15 प्लस 17 प्लस 19. ठीक आहे, 1 to 20मध्ये एवढे ऑड नंबर्स आहेत. आता ह्या सगळ्याची ॲडिशन काय येईल, ह्याची ॲडिशन तुम्ही करून बघा. ठीक आहे, याची ॲडिशन येते 100. सो आपला आन्सर काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 100. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. तर इथे एक्सरसाइज आपली 7 संपलेली आहे. याच्या आधी ज्या तुम्हाला एक्सरसाइज बघायच्या असतील तर मी 4th स्टँडर्डची प्लेलिस्ट केलेली आहे मॅथ्सची, त्याच्यामुळे तुम्हाला आधीची एक्सरसाइज पण मिळतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.